शेपूची भाजी बऱ्याचदा घरातील अनेकांना ही भाजी आवडत नाही, पण हिचे खूप उत्तम असे परिणाम खाल्ल्याने आपल्याला दिसतात। शेपूच्या भाजीमध्ये जीवनसत्व अ आणि क असल्यामुळे ती शरीरासाठी खूपच पौष्टिक अशी आहे। तर आपण लगेचच बनवूया शेपूची भाजी। तर शेपूची भाजी बनवण्यासाठी आपण इथे 2 गड्ड्या शेपू घेतलेला आहे। तो निसून स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे। त्याची माती खाली बसण्यासाठी आपण तो एका पातेल्यामध्ये पाण्यात भिजू घातलेला आहे। त्यानंतर आपण भाजी बनवण्यासाठी 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। थोडासा आपण लसूण देखील घेतलेला आहे आणि आपण लगेचच भाजीला फोडणी देत आहोत। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये फोडणीसाठी तेल घातल्यानंतर आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे तो आपण त्या फोडणीत घालणार आहे। कांदा तेलावर परतून घेत असतानाच आपण हिरवी मिरची लसूण याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि ते आपण ह्या फोडणीमध्ये आपण घालणार आहोत। कांद्यासोबत हिरवी मिरची लसूण हे वाटण आपण तेलावर परतून घ्यायचं आहे। त्याचा रंग बदलेपर्यंत छान खरपूस असा आपण ते तेलावर परतून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता इथे व्यवस्थित आपण तिथे परतून घेतल्यानंतर आपण जी भाजी धुवून ठेवलेली आहे ती चिरून घेणार आहोत। एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणतीही पालेभाजी करताना ती अगोदर धुवून घ्यायची आणि नंतरच ती चिरून घ्यायची, म्हणजे तिचे जे काही सत्व आहे त्याच्यातलं ते आपल्याला भाजीमधून खाता येतं। तर आपण ही भाजी धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण ती चिरून फोडणीत घालत आहोत। भाजी आपण परतून घ्यायची आहे आणि शेपूची भाजी आपण मुगाच्या डाळीसोबत बनवत आहोत। त्यासाठी मी एक छोटी वाटी मुगाची डाळ देखील भिजू घातली होती, ती आपण ह्या भाजीमध्ये घालणार आहोत। अर्धा तास अगोदर आपण मुगाची डाळ भिजवायची आहे आणि ती आपण भाजीबरोबर घालायची आहे। शेपूच्या भाजीबरोबर मुगाची डाळ हे कॉम्बिनेशन फारच छान लागते। तुम्ही जर कधी ट्राय केलं नसेल तर नक्कीच करून पहा, कारण शेपूची भाजी बनवण्याच्या देखील बऱ्याच पद्धती आहेत, पण मुगाची डाळ आणि शेपूची भाजी हे कॉम्बिनेशन फारच अप्रतिम लागतं। तर आपली इथे डाळ घालून आपण भाजी शिजण्यासाठी ठेवलेली आहे। चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत आणि ही भाजी आपण वाफेवर शिजून घेण्यासाठी झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत। कमी गॅसवर आपण ही भाजी शिजवून घेत आहे। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे आणि इथे आपली तयार झालेली आहे शेपूची भाजी। तर तुम्ही देखील अशा प्रकारे जर भाजी बनवत असाल तर मला नक्की कमेंट करा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।